शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सर्गी देणे कैसे असे. सकल सुखाचा त्याग करून साधिसे तो योग. याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे दे. त्या दीप्तीतून दाही द्याशेवर धृत उधळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लहाया. आमचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत महामंत्र आहे. नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळिमलेंच बाधा. शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. महाराज कोकणात उतरले आणि कोकणात उतरून त्यांनी दाभोळ काबीज केलं. दाभोळमध्ये दाभल्लेश्वराची पूजा केली, दर्शन घेतलं आणि तिथून पुढं चिपळूणला गेले महाराज. चिपळूणला कुठे गेले? चिपळूणला भगवान परशुरामाचंही त्यांनी दर्शन घेतलं क्षेत्रावर जाऊन. आणि भगवान परशुरामाचं दर्शन घेतल्यानंतर तिथं असणाऱ्या वैदिक विद्वानांचा संभावना देऊन मान सन्मान केला महाराजांनी. तेवढंच नाही तर चिपळूणची जे तिथले पुजारी आहेत गोविंद भट, अनंत भट जोशी, परशुरामकर यांना महाराजांनी वर्षासन दिलं. 500 होन वर्षाला एवढं वर्षासन दिलं. महाराजांनी भगवान परशुरामाचं दर्शन घेतलं. तेवढ्यावर नाही थांबले महाराज. तिथून महाराज पुढं म्हणजे संगमेश्वरला गेले. संगमेश्वरात काय केलं? संगमेश्वर जिंकलं. संगमेश्वर किती महत्त्वाचं आहे स्वराज्यात ठाणं म्हणून त्याचा विचार करून महाराजांनी ते निर्माण आपल्या ताब्यात करून घेतलं. आणि तिथं महाराजांनी आपला माणूस नेमला संगमेश्वरला. किंवा तिथं संगमेश्वरात ज्याला आपण व्यवस्था म्हणू अशासाठी माणूस नेमला तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे असा विलक्षण आहे पहा. नाही आत्ताच आलाय या लवकर संपला आज. बर तानाजी मालुसऱ्यांना संगमेश्वरात देखभालीसाठी महाराजांनी ठेवलं, व्यवस्थेसाठी ठेवलं. तानाजीच्या जोडीला अजून एक माणूस महाराजांनी दिला, पिलाजी सरनाईक. हा पिलाजी कोण आहे? हा पिलाजी म्हणजे पुरंदर किल्ल्याचे सरनाईक असणारे निळकंठराव महाजी सरनाईक यांचा पोरगा आहे. 4 मुलं होती, आपण मागे त्याचा विचार केला होता. 4 मुलापैकी हा पिलाजी एक. हा स्वराज्याच्या सेवेत आहे. निळकंठराव हा घराण्याचा किताब आहे. पुरंदर स्वराज्यात सामील झाल्यापासून हा शिवाजी महाराजांच्या सेवेत आहे, निस्बतीत आहे, कामात आहे. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. रंगरूप वर्णन करायचं काही कारण नाही, कारण देशस्थ ऋग्वेदी बहुतांश काळे असतात म्हणून सांगायची गरज नाही असं म्हटलं. पण आहे. त्याच्या जोडीला आहे तानाजीराव मालुसरे. त्याचं वर्णन काय करायचं? तानाजीचं वर्णन म्हणजे विलक्षण. उंबरठ्याच्या वेशीवरचा मारुती ज्याला प्रसन्न आहे असा म्हणजे तानाजी. मारुती केव्हा प्रसन्न होतो? मारुती प्रसन्न होतो शरीर कमावलं तर, व्यायाम केला तर, कुस्ती केली तर. मारुती फुकट प्रसन्न होत नाही, कारण मल्लविद्येचं दैवतच मारुतीराय आहे. मारुतीराय स्वतः मल्लविद्येतला प्रवीण आहे. त्याच्या आधीपासून मल्लविद्या आपल्याकडे आहे, पण मारुतीला त्यातला सगळ्यात मोठा आदर्श मानला जातो प्रत्येक तालमीत. मग ती पंढरपुरात असो, बीडला असो, जालन्यात असो, नाहीतर अमरावतीत असो, मारुती हे आदिदैवत. तो सुद्धा वीर मारुती असतो तालमीतला. बहुतेक तालमीतला मारुती हा कधी दास मारुती असत नाही. मारुतीच्या मूर्तीचा विचार आहे तो दास मारुती आणि वीर मारुती असे 2 प्रकार असतात. दास मारुती म्हणजे सेवेत भगवंताच्या उपस्थित असतो, हात जोडून त्याला म्हणायचं दास मारुती. आणि युद्धावेशानं निघालेला असतो, हातात गदा घेतलेली असती किंवा हातात डोंगर घेऊन निघालेला असतो, किंवा दुसरीकडे असा एक हात मोकळा चपेटीदान हात म्हणतात, म्हणजे चापट मारलात उगारलेला हात, आणि दुसऱ्या हातात गदा असते. असा जो मारुती असतो त्याला वीर मारुती म्हणतात. अशा मारुतीची पूजा बहुतेक सगळ्या तालमीतून केली जाते.
आपल्याकडे पंढरपुरात सगळीकडेच मारुती असतात हो, पण बहुतेक मारुती हा विशीवर असतो. विशीवर गावाच्या मारुतीचं देऊळ असतं. जिथून गावात प्रवेश करायची जागा आहे त्या भागात, त्या परिसरात तिथं मारुती असतोच असतो. पंढरपुरात खूप मारुती आहेत अशी. 3 विशीवरचा मारुती आहे, म्हणजे ती शिवचा, विशीवरचा नाही, शिवचा आहे. परत तो शिव म्हणजे 3 गावाची शिव जिथे एका ठिकाणी येते तिथं मारुतीचं स्थान आहे पंढरपुरात. कधी गेलात तर पहा, दुर्गादेवीचं मंदिर आहे. दुर्गादेवी नाही, भुवनेश्वरी देवीच्या समोर आहे. 3 गावाची शिव आहे तिथं. पंढरपूर, काशेगाव आणि गोपाळपूर या 3 गावाची शिव जिथे एकत्र येते तिथं मारुतीचं स्थान आहे. पण गावातही खूप मारुती आहेत. त्यातला काळा मारुती आणि तांबडा मारुती हे 2 आपल्याला प्रदक्षिण रस्त्यात भेटणारे आहेत. तांबडा मारुती ज्याला आज म्हटलं जातं, शेंदूर लावलेला असतो, तो मात्र तांबडा मारुती जुन्या काळात नव्हता. तो काळा मारुती होता. त्यालाच काळा मारुती म्हटलं जात होतं. तो तांबडा नव्हता. पुढे त्याला शेंदूर लावल्यामुळे लोक तांबडा म्हणायला लागले, एवढाच बदल झाला. पण जो काळा मारुती आज आहे हा मारुती मात्र जुना आहे. पण त्याचं नाव नुसतं मारुती किंवा शिववरचा मारुती असं होतं. गावात येताना ते गाव संपतं ना, प्रदक्षिण रस्त्याच्या बाहेर प्रदक्षिणा आहे, ती नगर प्रदक्षिणा आहे, म्हणजे गावाला प्रदक्षिणा. गावाच्या बाहेर जिथून गावात यायचा प्रवेश आहे अशा रस्त्यावरचा मारुती आहे. त्याच्या मारुतीबद्दल कथा अशी सांगितली जाते की हा मारुती जेव्हा एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी दक्षिणेत विजयनगरला विठोबा आणण्यासाठी प्रस्थान केलं, सगळे भक्त इथं ते विठोबानं या त्या राजाने नेलाय असं चर्चा झाली आणि म्हणून तिथून आणायला गेले, तेव्हा जाताना या कामात मला विजय संपादन करावा, विजयप्राप्ती व्हावी म्हणून गावाच्या बाहेर जाताना त्या रस्त्यावर तिथून गोपाळपूरपासून विजापूरपासून पुढे विजयनगर असा रस्ता आहे ना साधारण, कर्नाटकात जाण्याचा रस्ता तिथून आहे आणि म्हणून तिथं मारुतीची स्थापना केली आणि पूजा केली. मला या कामात यश द्या. म्हणजे त्या अर्थाने ते विषय महत्त्वाचा आहे. आपल्याला प्रभू रामचंद्र आठवतात का? लंकेवर स्वारी केली तेव्हा त्यांनी काय केलं? रामेश्वर महादेवाची पूजा केली. रामेश्वर या स्थानी, रामेश्वर म्हणजे रामानं पूजलेला ईश्वर, एकदम भारताच्या दक्षिण टोकावर समुद्राच्या काठावर भगवान महादेवाचं वाळूचं लिंग केलं आणि त्याची पूजा केली. कशासाठी? लंकेवर स्वारी करतोय, या युद्धात मला विजय प्राप्त व्हावा म्हणून महादेवाची पूजा केली. त्याच्याबद्दल खूप कथा उपकथा खूप आहेत. म्हणजे त्यातल्या ज्याला आपण पूजा करीत असताना पत्नी आवश्यक आहे. कोणत्याही इच्छित मनोकामनेसाठी पूजा करीत असताना पत्नी आवश्यक आहे. रामाची तर पत्नी रावणाने नेलेली आहे, मग कसं काय? पण त्या काळी धर्म ही मानणारे लोक होते. रावण थोडा धर्माचा कळता होता, थोडा नाही खूप होता. कारण रावण मरताना रामाने लक्ष्मणाला सांगितलं त्याच्याकडून ज्ञान घे आणि ज्ञान घ्यायला पाठवलंय. तसं रावणाला विनंती केली की पूजा करायची आहे, महादेवाची पूजा करायची आहे, पत्नीशिवाय पूजेची पूर्ती नाही, तेव्हा पत्नी पाहिजे आहे. रावणाने म्हणे तिथं पत्नी आणून दिली. आता ही कथा उपकथा आहेत. महाराष्ट्र हिंदुस्थानभर रामायणाच्या अनेक वेगळे परिभाषेत वेगळ्या लोककथा आहेत. त्यातल्या एका कथेत हे सांगितलं जातं, म्हणे रावणाने पत्नी आणून दिली, रामाने पूजा केली आणि झाल्यावरती परत रावणाला दिली. आताचा काळ असता तर रावणाने दिली नसती, दिली असती तर रामाने माघारी दिली नसती. असो, पण तो शिवेवरचा जो मारुती आहे तो भानुदासांनी स्थापन केलेला आहे अशी त्याला कथा सांगितली जाते. जंबूमाळी त्याच्या पायाखाली आहे. ज्यांनी रावणाच्या बागेचा सांभाळ करायचं काम पत्करलं होतं, त्या जंबूमाळ्याला मारून मारुतीनं रावणावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं लंकेत गेल्या. त्यामुळं तो तशा अर्थानं वीर मारुती तिथं आहे आणि त्याची त्या विषयाने इथं पूजा केली जाते पंढरपुरात. म्हणजे पंढरपुरातलं एक स्थान आहे ना, असं त्याला काहीतरी ऐतिहासिक महत्त्व असणार आहे, धार्मिक महात्म्य असणार आहे अशा विषयानं आहे. असा विषयावर असणारा मारुती या तानाजी मालुसऱ्यांना प्रसन्न आहे, कारण तो व्यायाम करतात. व्यायामाशिवाय शरीर पुष्ट होत नाही आणि मन त्याहून पुष्ट होणं महत्त्वाचं असतं, कारण व्यायाम करण्यानं ते होऊ शकतं. कारण शरीर पुष्ट होण्यानं नुसतं शरीर वाढेल, बुद्धी वाढेल, पण मन पुष्ट व्हायला फार वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. युद्धात एखादा पराभूत होतोय किंवा मारतोय तेव्हा तलवारीनं त्याला मारणं सोपं आहे, वार करणं सोपं आहे,
पण सोपं आहे म्हणजे अवघडच असतं ते, तसं सोपं नाही. कारण तानाजी मालुसऱ्याचा किंवा मुसेखानाचा युद्धातला जो विषय येतो, शिवाजी महाराजांचं जे पहिल्यांदा शिरवळलं युद्ध झालं तेव्हा मुसेखान हा फतेखानाचा सहाय्यक म्हणून आला. त्यानं शिरवळ जिंकलं आणि शिरवळला मुसेखानाचा पराभव करायला शिवाजी महाराजांनी तुकोजी चोर आणि बाकी काही मंडळी पाठवली, त्यात ते होते. मुसेखानाबरोबर लढाई केली आणि या मुसेखानाला, म्हणजे मुसेखान हा योद्धा आहे, चांगला आहे, त्याला भाला मारला छातीत. तो भाला उपसला त्याने हाताने, मांडीवर मोडला आणि परत युद्धाला उभा राहिला. काय धाडस असेल हे करायला! नुसतं शारीरिक बलच नाही, मानसिक बलही मोठं असावं लागतं. आणि ते मानसिक बल भगवंताच्या उपासनेनं प्राप्त होतं, किंवा ते मानसिक बल व्यायामशाळेत कष्ट केल्याने प्राप्त होतं. ते तानाजी मालुसऱ्यांना प्राप्त झालेलं आहे दोन्ही अर्थानं. तानाजी मालुसऱ्यांच्या चरित्रातला विषय पुढचा जो आहे, जेव्हा तानाजी मालुसरे आणि समोरून असणारा कोण, उदयभान राठोड यांची लढाई झाली, शिवमोगडाचा किल्लेदार, तेव्हा तानाजी मालुसऱ्याला उदयभानाने घाव घातला आणि उदयभानाला तानाजी मालुसऱ्याने घाव घातला. त्या दोन्ही घावात दोघं मेले. पण तानाजी मालुसऱ्याने घातलेला घाव जानव्याचा वार केला. जानव्याचा म्हणजे जानव्याच्या दिशेनं जसा असतो तसा, डाव्या खांद्यावर, लक्षात येत आहे ना, उजव्या खांद्यावर, सव्य अपसव्य अशा अर्थाने त्याचा विचार असतो. जानवं जसं असतं त्या अर्थाने खांद्यावर वार घातला की जानव्यासारखं दिसताना सरळ दिसतं नुसतं, पण कापत जाताना जानव्याचा वार तिथपासून खांद्यापासून बेंबीपर्यंत कापत नेलं. काय ताकद असेल पहा, बरगड्यात कापत कापत सगळ्या हाडं कापत, मांस कापत. आपल्याला लोणी कापायचं म्हटलं तर सुरी चालत नाही आपली. पेरू कापायला सफरचंदाला घातलेली सुरी एका घावात खाली जात नाही, असं मागं पुढं करावं लागते. तानाजी मालुसऱ्याने वर घाव घातला, खालीपर्यंत आणला. पण बळ तिथं आहे की घाव खाली घालत जाणे, त्याहून मानसिक बल इथं आहे की घातलेला घाव तो माणूस पडत असताना ते पाहणं आहे. सहन होत नाही लोकाला नुसतं अपघात झाला आणि रक्त दिसतं तर चक्कर येते. ही योद्धा आहे. हे मानसिक बल कुठं प्राप्त होतं, ते व्यायामशाळेत प्राप्त होतं. ते कुठं शारीरिक बल कुठं प्राप्त होतं, ते व्यायामशाळेत होतं. त्यामुळं तानाजी मालुसरे व्यायाम करतायत. आणि अशा तानाजी मालुसऱ्यांचं वर्णन करणं, त्याला मारुती प्रसन्न आहे. गले लठ्ठ मिशा आहेत. आणि या मिशा उगवण्याच्या पूर्वीपासून शिवाजी महाराजांचे ते खेळगडे आहेत, दोस्त आहेत. केव्हापासूनची दोस्ती आहे? बालपणापासून लाल महालात शिवाजी महाराज राहायला आहेत तेव्हापासून तानाजी मालुसरे त्यांचा मित्र आहे, सखा आहे, सवंगडी आहे. जसे भगवान श्रीकृष्णाचे आहेत ना, कितीतरी नावं आपल्याकडे उपलब्ध आहेत. पेंद्या सगळ्याला माहीत असतं म्हणून तेवढंच सांगतो. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, हे सगळे जे भगवंताचे सहकारी आहेत तसेच हे शिवाजी महाराजांचे सहकारी आहेत बालपणापासून. लंगोटी यार म्हणजे जेव्हा लंगोटी घालता येत नव्हती तेव्हापासूनचे मित्र, किंवा एकच लंगोटी दोघांनी वापरावी, माझी झाली की तुला आंघोळीला आणि तुझी झाली की मला आंघोळीला, असे असणारे मित्र म्हणतात त्याला. मिशा उगवण्याच्या आधीपासून हे दोघं एकमेकाचे मैत्र आहेत. आणि आता तानाजी मालुसऱ्याच्या मिशावर लिंब मावत नाही किंवा ओठावर मिशा मावत नाहीत, एवढ्या मोठ्या विशाल मिशा राखलेल्या आहेत. ओठावर मिशा मावत नाहीत आणि काळजात महाराज मावत नाहीत, इतकं महाराजावर प्रेम आहे त्याचं. आणि हे तानाजी मालुसरे आता महाराजांच्या शब्दानुसार काम करतायत. तर ते आपण संगमेश्वरात येऊन थांबले. त्याच्याबरोबर पिलाजी आहे. महाराजांनी तानाजी मालुसऱ्याला तिथं थांबवलं, स्वार दिले, काही लोक दिले, सांभाळा इथं. आणि तिथून उठून महाराज गेले देवरुखला. देवरुख कोकणातलंच आहे, सगळा कोकणचा विषय चाललाय. महाराजांनी कोकण जिंकलाय तो विषय चाललेला आहे. देवरुखात महाराज आहेत. देवरुखच्या जवळच शृंगारपूरचे सुर्वे आहेत. या सुर्व्यांना स्वराज्याच्या कामात गुंफावं, यांनी आपल्या कामात राष्ट्रहितात यावं अशी महाराजांची इच्छा आहे. चांगला माणूस आहे, यात यावं. राजा शूर आहे, आपला आहे, मराठी माणूस आहे, बादशाच्या दिमतीत त्यानं राहू नये, या राष्ट्रकार्यात त्यांनी यावं, या देवकार्यात त्यांनी यावं, या धर्मकार्यात काय यावं अशी महाराजांची खूप इच्छा आहे. त्यांनी विरोध केला. पन्हाळ्यावरून आपण जात असताना विशाळगडाच्या पायथ्याला त्यांनी आपल्याबरोबर हत्यार चालवलं, विरोध केला, पण झालं ते झालं, संपलं. तेच वैर किती दिवस धरून बसावं, काही गरज नाही. हा जर स्वराज्यात आला तर विचार करून पाहावा, वळता करून पाहावा.
कारण महाराजांनी प्रत्येकाला असा विचार केला आहे, खूप वेळा विचार केलेला आहे. पहा तुम्ही, जावळीकर मोऱ्यांचा विचार आपण सविस्तरानं पाहिला. जावळीकर मोरे या स्वराज्याच्या कामात या, त्यासाठी मदत केली, त्याला गादीवर बसवला, बाप मेला त्याला गादीवर बसवला, त्याला सहाय्य केलं, स्वराज्यात आणलं. पण तो वाकडा पुन्हा वाकडा झाला, ऐकलं नाही त्याने. मग काय करावं महाराजांनी आता? मग जे काही स्वराज्याच्या कामात आडवे येतात त्याला तसं आडवं केलं. शिळीमकरांना, शिवाजी महाराजांच्या थोडंसं बालपणातला विषय आहे, स्वराज्याच्या कामात आणण्याचा प्रयत्न केला, येईनात. दादोजी कोंडदेवांनी पन्हाळ्या सिंहगडावर नेऊन त्याला बांबूनी बडवलं. दादोजीच्या घोड्याच्या शेपट्याच कापून नेल्या, म्हणजे शिवाजी महाराजांच्या माणसाच्या शेपट्याच कापून नेल्या शिळीमकरांनी. खट्याळ होते, पण स्वराज्यात आणण्यासाठी महाराज त्यांना प्रयत्नशील आहेत. मग महाराजांच्या मागे बाजी पासलकर उभारले, कान्होजी नाईक उभारले, हे देशमुख मंडळी स्वराज्यात आणले. अनेक लोक आले, अनेक नाही आले. तसं आता म्हणजे आपल्या बांदलांकडून लढताना बाजीप्रभू सुरुवातीला आदिलशहाचे नोकर होते, त्याच्या आधी निजामशहाचे नोकर होते. शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज्यात आणलं, बांदलांना स्वराज्यात आणलं. बांदल नव्हते स्वराज्यात ना, बांदलांनाही स्वराज्यात आणलं. तसं आता यांनाही स्वराज्यात आणण्यासाठी महाराजांची इच्छा आहे. सुर्व्यांना, सूर्यराव सुर्वे, झालं तुमची आमची लढाई, ठीक आहे, पण या स्वराज्याच्या कामात या. हेतू त्या अर्थाने महाराजांच्या मनात आहे. महाराजांनी त्याप्रमाणे विचार करून आपला वकील म्हणून एकाला बोलवलं. बरोबरच्या लोकातल्या एकाला सांगितलं, जा शृंगारपूरला जा, सूर्यराव सुर्व्यांकडे जा आणि त्यांना निरोप दे की आम्ही आलो, ते विजय संपादन वगैरे हे सगळं आहे, पण तुझ्याशी युद्ध करायला नाही आलो. तुम्ही आमच्या रक्ताचे लोक, तुम्ही आमचे पाहुणपणातले लोक, तुम्ही आमचे लोक, मराठी लोक, तुम्ही हिंदू आहात. मग तुम्ही हत्यार उभारू नका, तुम्ही विरोधात येऊ नका, तुम्ही स्वराज्याच्या कामात या, महाराज तुमच्या बरोबर असतील, तुमच्या गोष्टीला तुम्हाला हिताला महाराज उभे राहतील. वकील सुर्व्यांकडे गेला. सुर्व्यानेही वकिलाचा आदर केला, त्याची भेट घेतली. वैर टाकून माझं ऐका, महाराजांचा निरोप त्यांनी दिला, माझ्या सांगण्याप्रमाणे वागण्यात तुमचं कल्याण आहे. महाराजांच्या वकिलांनी निरोप दिला, माझ्याप्रमाणे, माझ्या ऐकण्याप्रमाणे, माझ्या बोलण्याप्रमाणे ऐकलं तर तुमचं कल्याण आहे. वकिलामार्फत सुर्व्याला सगळं काही समजावून सांगितलं. आता यावेळेस वकील कोण, आता नाव मात्र उपलब्ध नाही, माणूस गेला एवढं मात्र पक्का आहे. महाराजांचे वकील महाविलक्षण आहेत बरं का सगळीकडं. तुम्ही म्हणाल की तुम्ही वकील आहे म्हणून प्रत्येक वेळी वकिलाचं गुणगाण गाता, असं वाटेल, ठीक आहे, पण महाराजांचे वकील ज्या कामाला गेले त्यात बहुतेक यशच घेऊन आले, एका दुसऱ्या वेळेस नाही आलं. सोनोपण डबीर शाहिस्तेखानाला भेटायला गेले, पण काय झालं चर्चा माहीत नाही, यश आलं का नाही माहीत नाही. पण बहुतेक महाराजांचे वकील जेवढे आहेत ना तेवढे सगळे विलक्षण आहेत. आपल्या धन्याचं हित कशात आहे, स्वराज्याचं हित कशात आहे हे बरोबर ओळखतात. आपण पंताजी गोपीनाथ बोकेलांचा विषय तर सविस्तरानं पाहिला, बरोबर हित केलं. आताही वकील सूर्यराव सुर्व्यांकडे गेला, त्याशी सविस्तरात बोलला, तुमचं कल्याण आहे समजून सांगितलं. सुर्व्याला निरोप दिला. निरोप काय होता, हे तर सगळंच होतं, पण अजून होतं, या देशाच्या रक्षणाकरता संगमेश्वरात आम्ही फौज ठेवतो आहोत. आम्ही ठेवलेली ही फौज इथेच राहील. आम्ही स्वतः दक्षिणेत तळ कोकणात जातो, इथून अजून तळ कोकणात जातोय, खाली अजून चाललोय. आम्ही येईपर्यंत या फौजेची बंदोबस्ती तुम्ही करा, याची देखभाल तुम्ही करा, याची रखवाली तुम्ही करा, फौजेला लागणारी वस्तू तुम्ही द्या, असा त्याचा अर्थ. तुम्ही मदत करा यात, म्हणजे देश रक्षणाच्या कामात तुम्ही साहेबत्व, हे त्यातलं दोन्ही अर्थानं महत्वाचं आहे. आणि गंमत अशी की सूर्यराव सुर्व्यांकडे वकील गेला, निरोप ऐकला, सगळं ऐकलं आणि सुर्व्यानी मानलं, काही आडेवेडे नाही घेतले, लगेच शब्दाला मान दिला. त्यानं ओळखलं आपली दौलत जर टिकवायचं असेल तर शिवाजी महाराजांना बरोबर राहण्याशिवाय पर्याय नाही, राजांचाच आश्रय घेतला पाहिजे, नाहीतर आपण बुडून जाऊ. शिवाजी महाराजांचा झंझावात कसा आहे त्याला माहीत आहे. त्याने वकिलाबरोबर महाराजाला विनंती करणारं पुन्हा आपलं निरोप दिला. काय निरोप दिला, मी आपला कृतपुत्र आहे, आपण सांगाल तो शब्द मला प्रमाण आहे, माझा सांभाळ करा. कृतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम किंवा विकत घेतलेला पोरगा.
पुत्राचे प्रकार आपल्याकडे खूप सांगितलेले आहेत. 12 प्रकार मनुस्मृतीत सांगितलेले आहेत. तुमची उत्सुकता असेल तर 12चे 12 सांगून टाकू आपण. पुत्र म्हणजे काय? मुलगा हे सर्वार्थ नाही, पण पुत्राची व्याख्या करताना त्याच्यात एक म्हणजे ज्याला आपण सूत्र सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. पुन्नाम नरकात त्रायती इति पुत्र. पू नावाच्या नरकापासून तारण करतो त्याला पुत्र म्हणतात. म्हणजे बापाचं आणि पितरांचं जो रक्षण करतो, स्वर्गात जाण्यापासून, स्वर्गात जाण्याच्या कार्यात रक्षण करतो. कुठून? तर नरकात जाण्यापासून रक्षण करतो. वर्गाला स्वर्गप्राप्ती वडिलांना करून देतो, त्याला म्हणायचं पुत्र. ही एक व्याख्या आहे. दुसरी एक व्याख्या अशी आहे, पुन्हा ती पित्रादिनीती. जो पुत्र पवित्र करतो, जो पितरांना पवित्र करतो त्याला पुत्र म्हणायचं. पितरांना पवित्र करणं म्हणजे काय? पितराच्या हातून जर अपराध झाला असेल तर तो अपराध पुत्र पितराच्या मृत्यूनंतर इथं काही धार्मिक कृत्य करून त्यांना शुद्ध करतो, पवित्र करतो, स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा करतो. दोन्ही अर्थानं वडिलांना स्वर्गात जाण्यासाठी जो असतो त्याला पुत्र म्हणायचं. म्हणून 12 प्रकार सांगितलेले आहेत पुत्राचे. 12 आपल्याला माहीत नसतात, 2च माहीत असतात. आत्ता तर आपल्या डोक्यात एकच असेल, मी 2 म्हणतो तुम्हाला, कारण दत्तक पुत्र दुसरा लगेच लक्षात येण्यासारखा आहे. तर 12 पुत्राचे वेगळे वेगळे प्रकार सांगितलेले आहेत. त्यातला पहिला पुत्र प्रकार आहे औरस पुत्र. म्हणजे दुसऱ्या स्त्रीपासून नाही, लग्नाच्या प्रजोत्पादन हा लग्नाचा मुख्य हेतू आहे. लग्न कशासाठी करायचं? प्रजोत्पादन, पुढची संतती चालण्यासाठी. मग ते प्रजोत्पादन करीत असताना आपल्या भार्येपासून उत्पन्न झालेल्या पुत्राला औरस पुत्र म्हणतात. दुसरा पुत्र क्षेत्रज पुत्र म्हणतात त्याला. क्षेत्रज म्हणजे काय? व्याधीग्रस्त किंवा क्लैब्य म्हणजे शंड असणाऱ्या पुरुषाने आपल्या पत्नीला दुसऱ्याकडून पुत्रप्राप्ती करून घेतल्यास त्याला क्षेत्रज पुत्र म्हणतात. क्षेत्र आणि क्षेत्रज आपल्या भगवद्गीतेतला एक अध्याय त्या अर्थाने आहे. बरोबर. कोणचा असो, लक्षात नाही आलं तर हरकत नाही, पण लक्षात आलं. पृथ्वी क्षेत्र, त्याच्यात बी घालणं आणि त्यातून पीक उत्पादन करणं, या अर्थानं त्याचा विचार भगवद्गीतेत पण मांडलेला आहे. आणि मग क्षेत्रज्ञ खूप कोणचं क्षेत्र आहे, कोणचं क्षेत्रज्ञ आहे, त्याचा विचार खूप सविस्तराने मांडलेला आहे. क्षेत्रज्ञ योगो नाम त्रयोदशोऽध्याय. बरोबर आहे का? क्षेत्र म्हणजे जागा. म्हणजे शेत म्हणतो ना आपण. शेत हा मूळ शब्द क्षेत्रापासून आलेला आहे. क्षेत्रज्ञ. शेत हे क्षेत्रापासून आलेलं. छत्रपतीची उत्पत्ती या अर्थाने लावली जाते बरं का. क्षेत्र म्हणजे एखाद्या क्षेत्राचा अधिपती, म्हणून क्षेत्रपती. क्षेत्रचं छत्रपती पुढं झालं. त्याच्या पुढं पूर्वी आपल्या क्षत्रप म्हणायचे त्याला. छत्रपती आता अर्थ आहे तो ज्याच्या डोक्यावर छत्र धरलंय त्याला म्हणायचं छत्रपती. छत्र कोणचं? सार्वभौम सिंहासनाचं छत्र, अशा अर्थाने त्याचा विचार करायचा. आता आपला विषय चाललाय पुत्रांचा. त्यातला पहिला पुत्र औरस, दुसरा पुत्र क्षेत्रज. क्षेत्रचा अर्थ सगळा सविस्तराने सांगितला. तिसरा दत्तक किंवा दत्तपुत्र म्हणतात. संकट समयी आईबापांनी, म्हणजे एखाद्याच्या आईबापांनी दुसऱ्याला दिलेल्या पुत्राला दत्तक पुत्र म्हणतात. दत्तकामध्ये आईवडिलांनी आपला पुत्र दुसऱ्याला दिलेला असतो. त्याच्यासाठी आईवडिलाची दोघांचीही इच्छा आणि घेणाऱ्याची इच्छा हाही भाग महत्त्वाचा असतो. कायद्याच्या दृष्टीने ते खूप गोष्टी आहेत. संमती सगळ्याची, आईवडिलाची दोघांचीही पाहिजे. आता सुधारित कायद्यात इतका बदल झाला आहे की घेणाऱ्यात पूर्वी म्हणजे माता आणि पिता, पती आणि पत्नी दोघांची संमती आवश्यक असायची. पूर्वी लग्न झालेलं नसेल तर पुत्र दत्तक घेता येत नव्हता. एकट्या स्त्रीला पुत्र दत्तक घेता येत नव्हता. आता कायद्यानं एकट्या स्त्रीला सुद्धा पुत्र दत्तक घेता येतो. लक्षात ठेवा. विधवेला सुद्धा पुत्र दत्तक घेता येतो. पूर्वी घेता येत होता. शिवाजी महाराजांचं उदाहरण देतो. चंद्रराव मोऱ्याची बायको
चंद्रराव मेला, दौलतराव चंद्रराव, आणि म्हणून तिनं पोरगा दत्तक घेतला. लक्षात आलं का? शिवाजी महाराजांनी त्याला बसवला यशवंतरावला गादीवर, पण नवरा मेलाय, तिने एकट्यानं दत्तक घेतला. हे लग्न झाल्यानंतर चालतं, पण लग्नाच्या आधी स्त्रीला दत्तक घेता येत नव्हता. पूर्वीच्या काळात दत्तक घेता येतो, तो अशा पद्धतीने घेतला. म्हणजे खूप उदाहरणं देता येतील दत्तकाची, खूप उदाहरणं. हिंदुस्थानात कोणत्याही संस्थानिकाचा इंग्रज काळामध्ये जर पुत्र नसेल, संस्थान बुडायला लागलं, तर इंग्रज दत्तक घ्यायला परमिशन घ्यावी लागायची इंग्रजांची. म्हणजे सार्वभौम राजा म्हणून त्यांचे आपण गुलाम होतो ना त्यावेळेस, त्याची परमिशन घेतल्याशिवाय दत्तक घेता येत नव्हता. कोणाला विचारून दत्तक घेतला असा विषय असायचा. कारण जर राज्याला पुत्र नसेल तर राज्य सरकार जमा करायचं इंग्रज, असा भाग असायचा त्यात. मागे एकदा विषय सांगितला होता मी. इराणचा बादशाह हा मराठ्यांच्या राज्याच्या अंकित होता. इराणवर आपली सत्ता होती आणि त्याला पुत्र नाही. 1, 2, 3, 4 बायका केल्या तरी पुत्र झाला नाही, म्हणून त्याने पुत्र दत्तक घेतला. आणि इराणच्या बादशाकडे असणाऱ्या मराठ्यांच्या वकिलांनी ती बातमी इकडे कळवली, आणि इथून माधवराव पेशव्यांनी त्याला पत्र लिहिलं की कुणाला विचारून दत्तक घेतला, तुम्ही आमचे गुलाम, कुणाला विचारून दत्तक घेतला. आणि त्याने पेशव्यांना भिवून दत्तक रद्द केला. तुम्ही सांगाल तर दत्तक घेतो म्हणून परत पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलेला दत्तक घेतला. म्हणजे हे लक्षात ठेवायचं, दत्तकाच्या विषयाने सगळे विषय येतात, अनेक विषय येतात. हा सूर्यराव सुर्वे शिवाजी महाराजाला म्हणतोय मी तुमचा कृतपुत्र आहे, म्हणजे विकत घेतलेला पोरगा आहे, या अर्थाने विचार करतोय. पुत्राचे प्रकार किती? 12. त्यातला पहिला झाला औरस, दुसरा झाला क्षेत्रज, तिसरा झाला दत्तक. दत्तकाचा विस्तार म्हणून सांगितला. कळावं, कायम लक्षात राहावं. नुसतं मी 12च्या 12 नावं सांगेन, विषय संपून टाकेन, पण तुम्हाला ती संदर्भ कळले पाहिजेत पुढं मागं कधीतरी. चौथा कृत्रिम पुत्र. कृत्रिम म्हणजे समान जातीय आणि पुत्राच्या गुणांनी युक्त असलेला त्याला कृत्रिम पुत्र म्हणायचं. 5वा गूढ पुत्र. काही गोष्टी आपल्याला वेगळ्या वाटतात बरं का. गूढ, पण गूढ म्हणजे काय? ज्याचा पिता नक्की कोण आहे माहीत नाही असा पुत्र. लक्षात आलं ना? का विस्तार सांगू? काही गरज नाही त्यात. बाप कोण आहे माहीत नाही असा असलेला. 6वा अपविद्ध. अपविद्ध असं त्याला म्हणतात. मात्या पित्यांनी टाकलेला जन्मानंतर, किंवा मात्या पित्यापैकी एकाच्या निधनाने झाल्यानंतर दुसऱ्याने टाकलेला, टाकून दिलेला. त्यातलं काय आहे अर्पणेजमधलं? आईबापाला सांभाळायला शक्यता नाही, काहीच करू शकत नाही म्हणून सोडून दिलेला जो असतो, कुठेतरी देवळात ठेवतात, असा पुत्र असतो, त्याला म्हणायचं अपविद्ध. पंढरपुरात नवरंगी बालकाश्रम आहे, तिथं अशी लेकरं जे आहेत आणि तिथे सांभाळलेले असतात. माझ्या लहानपणी आत्तापर्यंत मी देवळात खूप वेळा पाहिलेला आहे की केव्हा तरी माणूस नाही कोणी बघून लहान लेकरू देवळात सोडून निघून जातात. देवळाच्या दारात ठेवलं आहे म्हणजे आता देव सांभाळेल हा भरोसा, आणि मग देवळातनं त्याला कोणीतरी सांभाळतं, मोठं करतं, सगळ्या विषयानं होतं. तसं नवरंगी बालकाश्रम इथं आहे, त्यात ते सांभाळले जातात. मात्यापित्याने टाकून दिलेला म्हणजे असा, किंवा त्याच्यापैकी एकाच्या निधनानंतर दुसऱ्याने टाकलेला, त्याचा सांभाळ करायची इच्छा नाही आहे अशा अर्थाने म्हणून टाकून दिलेला, आणि दुसऱ्याने त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केलेला. आता अर्फनेज जे आहे किंवा आपण ज्याला बालकाश्रम म्हणतोय ती संस्था झाली, पण देवळात कोणीतरी सोडून गेलं आणि ज्याला कोणाला इच्छा झाली की हे पुत्र आपण म्हणून सांभाळावा, ह्याला कोणी आईबाप नाहीत, आपण ह्याला पोरगा सगळं सांभाळावं, असा सांभाळलेला आहे, त्याला म्हणायचं अपविद्ध पुत्र. 7वा कानीन. कानीन. अविवाहित कन्येला पित्याच्या घरी असताना झालेला पुत्र, त्याला म्हणायचं कानीन. पण त्यात नुसतं तेवढं नाही, तिचं लग्न झाल्यानंतर जो तिचा नवरा आहे त्याचा तो कानीन पुत्र आहे. म्हणजे लग्नाच्या आधी पित्याच्या घरी राहत असताना शरीर संबंध झाले कोणाशी तरी आणि त्यातून उत्पन्न झालेला पुत्र, पण लग्न झाल्यानंतर त्या बापाचा तो कानीन पुत्र आहे. 8वा सहोड. गर्भिणी स्त्रीशी विवाह केला असता, पोटात पोरगा असताना, लेकरू असताना विवाह केल्यावर जो पुत्र होतो त्याला म्हणायचं सहोड, तिला झालेला पुत्र. 9वा कृतपुत्र म्हणजे विकत घेतलेला पोरगा, हे पोरग मला दे,
त्यासाठी तुला एवढे पैसे दिले असं म्हणून व्यवहार करून घेतलेला पुत्र आहे, त्याला म्हणायचं क्रीतपुत्र. क्रीतपुत्राचे खूप उदाहरणं आपल्याला इतिहासात आणि ह्याच्यात पण सापडतात, पुराणातही सापडतात, खूप खूप सापडतात. म्हणजे माणसाची विक्रय होत होता अशा काळाचा विषय आहे. आता माणसाच्या विक्रीला बंदी आहे. शिवाजी महाराजांनी ही बंदी केलेली आहे, पुढे ते कंटिन्यू राहिली. इंग्रजांच्या काळात ती बंदी परत गेली होती, पेशवाईमध्ये पुन्हा गेली होती, माणसाची विक्री व्हायची. 5 होनाला 5 दासी बटकिणी विकत मिळत होत्या, लक्षात ठेवा. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात काय किंमत माणसाची. आज आपण माणसाची किंमत करता येत नाही आपल्याला. एकेका विषयाची विचार केले. डोळ्याचं नुसतं मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे, स्वच्छ डोळा दिसत नाही म्हणून वरचा पडदा काढायला 30,000 50,000 घेतात डॉक्टर. एक दात पडलाय अर्धा आणि अर्धा आतच जागेवर आहे, काढायला 20,000 घेतात. नवा दास बसवायला, कवळी बसवायला 1,00,000 रुपये घेतात. म्हणजे दाताची किंमत मी नुसतं कवळीच्या हिशोबाने सांगतो. असा प्रत्येक गुडघा मोडला रिप्लेस करायची, वाटी नवीन घालायची, 1,50,000 रुपये भरा म्हणतात. कानाला नीट ऐकू येत नाही, मशीन लावायचं आहे, 60,000 रुपये द्या म्हणतात. म्हणजे एक एक अवयव नादुरुस्त झाला तर त्याच्या दुरुस्तीसाठी किंवा प्रत्यारोपण करण्यासाठी एवढे पैसे घेतात. सगळं बदलतात आता. हृदय बदलतात, लिव्हर बदलतात, किडनी बदलतात, आतले सगळे गोष्टी बदलतात. लिव्हर बदलतात माहिती आहे ना, हृदय बदलतात माहिती आहे का नाही. नुकतंच माड्याचे आमदार, त्यांचं हृदय बदललं. बागल नाही काय नाही, माने नाही हो, बबनराव शिंदे, बबनदादा शिंदेचं नुकतंच अमेरिकेत हृदय बदलाची शस्त्रक्रिया झालेली आहे. म्हणजे हृदयही बदलता येतं आता. एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याचं चांगलं असणारं हृदय काढून दुसऱ्या माणसाला घालणं, याला हृदय बदल म्हणायचं. माणसाचं मोल काय आहे? एका हृदयाच्या बदलाला 10,00,000 रुपये, 20,00,000 रुपये, 50,00,000 रुपये जातात. माणसाचं मोल काय? कितीतरी आहे. भगवंताने दिलेला देह त्यामुळे सत्काराने लावायला पाहिजे. अनेक गोष्टी दिल्यात, फुकट दिल्यात. काय करावं लागलं का त्यासाठी? पैसे द्यावे लागले का देवाला? नाही. मागच्या जन्मीचं चांगलं सुकृत आहे म्हणून महानव देह निर्माण झाला. पण या विषयानं आपण विचार करतोय की तसा माणूस विकला जात होता पूर्वी, तसा विकत घेतलेला पुत्र. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक एक होता अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस, सिद्दी इब्राहिम. हा क्रीतपुत्र होता. शिवाजी महाराजांचे चुलते, शहाजीराजांचे जे चुलत भाऊ आहेत ना, त्यातल्या एकाने याला विकत घेतलेला होता आणि त्यामुळं तो स्वराज्यात इकडे होता. म्हणजे असा विचार करायचा नाही की तो हिंदू आहे मुसलमान आहे कसं काय, नाही. नाही, नुसतं ते नाही. क्रीतपुत्र घेतलाय म्हणून, विकत घेतलाय म्हणून जो आपला मालक आहे, आपला वडील आहे, त्याच्या सांगणं ऐकणं हा त्याचा धर्म आहे, म्हणून त्याचा तसा विचार करायचा. इथं क्रीतपुत्र, आत्ता आपला विषय चालला सूर्यराव सुर्वे महाराजाला म्हणतोय मी तर तुमचा क्रीतपुत्र आहे, तुमचा गुलाम आहे, तुमचा दास आहे, तुम्ही सांगाल ते ऐकायला तयार आहे. म्हणून पुत्राचे सगळे प्रकार सांगतोय आपण. 10वा पुत्र आहे पवनार भव. परित्यक्त्या किंवा विधवा स्त्रीने दुसरं लग्न केलं की दुसऱ्या लग्नापासून उत्पन्न झालेल्या पुत्राला पवनार भव म्हणतात. 10वा. 11वा स्वयंदत्त, आईबाप नसलेला किंवा आईबापाने विनाकारण त्याग केलेला जो पोरगा असतो तो दुसऱ्याच, म्हणजे स्वतःच दुसऱ्याला आपला पुत्र आहे म्हणून स्वीकार करायला लावतो. थोडं गंमत आहे हा, शब्द समजून घेण्याचा विषय आहे. ज्याचे आईबाप नाहीत असा किंवा आईबापाने टाकून दिलाय असा दुसऱ्याला आपला पुत्र म्हणून स्वीकार करायला लावतो. स्वयंदत्त, मीच तुमचा पोरगा आहे असं त्यांना भासवतो, त्याला ती पोरगा म्हणून सांभाळतात. त्याला म्हणायचं स्वयंदत्त. स्वयं म्हणजे स्वतःहून दत्तक गेलेला, अशा अर्थाने त्याचा विचार करायचा. मीच तुमचा पोरगा आहे, त्याला स्वयंदत्त म्हणायचं. आणि 12वा आहे पार्शव. पारशव, शूद्र पत्नीच्या ठिकाणी ब्राह्मण पित्यापासून उत्पन्न झालेल्या पुत्राला पार्शव म्हणतात. मात्र त्याला शवासारखं संबोधलेलं आहे आणि त्यामुळे त्याला पार्शव म्हणतात. जिवंत असून तो मेल्यासारखा असतो, कारण त्याला पित्याकडून पुत्राचे कोणतेही अधिकार प्राप्त होत नाहीत. नुसता पुत्र एवढंच, बाकीचे काही प्राप्त होत नाहीत. यातले पहिले 6 आहेत त्याला दायाद पुत्र म्हणतात आणि दुसरे 6 आहेत त्याला अदायाद पुत्र म्हणतात. दायाद म्हणजे ज्यांना संपत्ती दिली जाते,
आणि अदायात म्हणजे संपत्ती दिली जात नाही, वडिलाची संपत्ती त्याला येत नाही. पूर्वी पुत्राच्या विषयानं खूप साकल्यानं विचार केलेला आहे, खूप खूप विचार आहे. ज्येष्ठ पुत्र जो असतो त्या ज्येष्ठ पुत्रांनी धाकट्या सगळ्या भावांचं संरक्षण करायचं असतं, त्यांचं पालनपोषण करायचं असतं, त्यांना मोठं करायचं असतं. कारण सगळी संपत्ती पुत्राची म्हणजे ज्येष्ठाची असते. धर्मशास्त्रात पूर्वी असं असायचं. त्याच्या संबंधानं मनुस्मृतीत एक उल्लेखही आहे. पुढच्या काळात यात बदल झाला की बाकीच्याही पुत्राला संपत्ती दिली पाहिजे, म्हणून त्यात बदल झाला. धर्म हा प्रवाहानं बदलत जातो म्हणून त्याला धर्म म्हणायचं. एकाच जागी अडकून नाही राहायचं, त्याचा अर्थ अन्वय काढायचा आणि चांगलं आहे ते स्वीकारायचं, पहिलं त्यात जे ते टाकायचं, अशा अर्थाने असतं. ज्येष्ठेन जातमात्रेण पुत्री भवती मानवा पितृणा म्हणूनश्चैव स तस्मात सर्वमर्हती. ज्येष्ठ पुत्राच्या जन्माने मनुष्य पुत्रवान होतो आणि आपल्या पितृऋणातून मुक्त होतो, म्हणून त्याला सगळे अधिकार प्राप्त होतात. पुत्राला कोणते अधिकार प्राप्त होतात? ते सगळेच्या सगळे अधिकार, संपत्तीचे पण आणि धार्मिक अधिकार पण त्याला प्राप्त होतात. म्हणून ज्येष्ठ पुत्राला आपल्याकडे जास्त प्राधान्य आहे. आपल्याकडं जेव्हा एखादी स्त्री जुन्या काळात पाया पडायची एखाद्या साधू महात्म्याच्या, तेव्हा साधू महात्मे ज्येष्ठ लोक त्यांना आशीर्वाद द्यायचे. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, दशपुत्रा सौभाग्यवती भव, म्हणजे 10 पुत्र तुला व्हावेत, अशा अर्थानं ते आशीर्वाद आहेत. आता काळाचा महिमा वेगळा आहे, आता खूप गणित वेगळं चाललंय, विषय तो नाही. पण अष्टपुत्राचा अर्थ तो आहे की इथून पुढं संतती, त्या काळात वीरपुत्र किंवा पुत्र होणं हे आवश्यक कशासाठी? कारण माणसात सतत झगडा अजूनही होतोच की, नाही होतो कुठं म्हणता येते. एका गटाचं दुसऱ्या गटाशी सतत भांडण आणि माणसाचं आयुष्यमान त्या काळात कमी होतं, म्हणून वंश सातत्यासाठी अनेक पुत्र घरात चालणं महत्त्वाचं होतं. एखादा माणूस एकच पुत्र झाला तर त्याचा वंश सातत्यानं, समजा तो अकाली मेला तर वंश बुडतो, जास्त पुत्र असले पाहिजेत, असा विचार पूर्वी केला जायचा. वंश चालण्यासाठी त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या अर्थाने तो विचार केला जायचा. वंश चालण्यात खूप वेगळे विषय आहेत, खूप विचार करण्यासारखा आहे. आपण तेवढा साकल्यानं प्रत्येकजण विचार करणं शक्यही नसतं. ऋषीमुनींनी ते विचार केलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या आईसाहेब सोन्याच्या पिंपळाला प्रदक्षिणा घालीत असताना ते संन्यासी आले, संन्याशांचे गुरु आले आणि त्यांना तिने नमस्कार केला आणि ते म्हणले अष्टपुत्रा सौभाग्यवती भवे. ती हसली माऊलींची आई. का हसली बाई? कसं शक्य आहे म्हणली, माझा नवरा निघून गेला, त्याने संन्यास धारण केलेलं कळत आहे आणि आता कसे पुत्र होतील? ते म्हणले माझा शब्द खरा होणार, खोटा होणार नाही. म्हणजे साधू पुरुषाला आपल्या शब्दावर विश्वास किती लक्षात ठेवला पाहिजे. कोण आहे तुझा पती? काय त्याची खूण? कुठं राहतो? काय केलं? तिने सांगितलं असं आहे, संन्यास धारण केलाय, काशीत गेलेत. काय त्याची खूण? त्यांनी विचारल्यावर तिने सांगितलं की त्यांच्या शरीरावर बेलाचं पान आहे किंवा तुळशीचं पान आहे. आणि त्याने ओळखलं हा शिष्य आपल्याकडे आहे, हा संन्यास धारण करायला आलाय. संन्यास धारण करत असताना आपण याची चौकशी केली, त्यांनी सांगितलं, पण यानं खोटं सांगितलं किंवा यानं जे सांगितलं ते अर्धवट सांगितलं. कारण संन्यास धारण करीत असताना, जेव्हा संन्यास धारण करतात तेव्हा गुरु विचारतात की तू संन्यास धारण करायला निघालाय. एक तर संन्यास धर्माप्रमाणे 4 आश्रम, म्हणजे गृहस्थ आश्रम, आधी ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आणि मग संन्यास आहे. तुझा गृहस्थ आश्रम पूर्ण झाला आहे का? गृहस्थ आश्रम पूर्ण कधी होतो? नाही, पोरगा प्राप्त झाल्यावर. पितृऋणातून मुक्ती त्यानंतर आहे, तोपर्यंत नाही. तुम्हाला जेव्हा पुत्र होईल तेव्हा तुम्ही पितृऋणातून संपलात. मग तू गृहस्थाश्रमातून पुत्रप्राप्ती झाल्यानंतर संन्यास धारण करायला योग्य आहे. किंवा ब्रह्मचर्य आश्रमातून एकदम संन्यास धारण करता येतो. आदिशंकराचार्यांनी ते केलं आहे. कांची कामकोटीचं पीठ आहे, आदिशंकराचार्य त्या पीठावर बसतेच. बाकीचे सगळे पीठच आहेत, 4 पीठ आहेत, पण आदिशंकराचार्य त्या पीठावर बसले कांची कामकोटीच्या. आणि कांची कामकोटीची परंपरा अशी आहे, आदिशंकराचार्यापासून आजपर्यंत बाल संन्यासी आहेत. म्हणजे काय ज्याला ब्रह्मचर्य आश्रमातूनच संन्यास धारण केला आहे असेच सगळे लोक आहेत, कुणीच हे नाही. मग त्यात सूक्ष्मतेनं विचार असा आहे की घर चालायचं कसं? एक पोरगा तिकडे गेला धर्माला तर घर चालायचं कसं? मग त्याला विचारलं जातं की तुला दुसरा भाऊ आहे का? तरच तू संन्यास धारण कर, नाही तर संन्यास धर्माची दीक्षा नाही.
लक्षात ठेवा. म्हणजे पुत्राचा विचार इतका साकल्याने केलेला आहे. वंश चालला पाहिजे, घर चाललं पाहिजे, कुळ चाललं पाहिजे. आज आपल्याकडं स्त्री पुरुष समानता आहे, मान्य आहे, आम्ही काही नाकारत नाही, आहे, सगळ्या गोष्टी आहेत. स्त्रीला ते सगळे अधिकार प्राचीन काळात सुद्धा आहेत, वेदविद्येचे सुद्धा आहेत, मुंजीचा सुद्धा आहे, महिलांची मुंजी होत होत्या. पण एक विचार जेव्हा करतो समाज हिताचा विचार करतो, तेव्हा मांडलेला विचार असतो तो महत्त्वाचा असतो. त्यातला एक विषय असा आहे की 2 टोळ्याचं युद्ध चालू आहे. दोन्ही टोळ्यात 100 लोक आहेत. 100 पुरुष एका टोळीकडून लढत असताना त्यातले 99 मेले, एक शिल्लक राहिला. आणि दुसरा विचार असा करा की 100 स्त्री आहेत, त्या 2 टोळ्या युद्ध करतायत. 100 स्त्रियातल्या 99 मरण पावल्याने एक राहिली. मग एक राहिलेल्याच्या त्या टोळीचं, टोळी म्हणजे गट म्हणू आपण, टोळी म्हणली की टोळी युद्ध आठवेल ती, त्या गटाचं अस्तित्व राहण्यासाठी त्या पोरीच्या पोटी, त्या स्त्रीच्या पोटी संतती झाली पाहिजे. आणि संतती वर्षाला एकच होऊ शकते मनुष्य जेहाच्या हिशोबानं. मग जर जास्त संतती व्हायची असेल तर त्या महिलेचं आयुष्य तेवढं पाहिजे ना, शरीर क्षमता तेवढी पाहिजे, याचा विचार आहे. आणि हेच पुरुषाच्या बाबतीत, जर 99 पुरुष मेले, एक जण राहिला, तर अनेक स्त्रियांच्या पोटी जास्त संतती तो उत्पन्न करू शकतो. म्हणजे एका वर्षात सोडलं, संपलं. त्याचा विचार म्हणजे संतती या अर्थानं वंश चालण्यासाठी असा केलेला आहे. आणि इथं हा सूर्यराव सुर्वे म्हणतोय की मी तुमचा कृतपुत्र आहे, तुम्ही सांगाल ते ऐकायला तयार आहे, माझा सांभाळ करा, मी तुमचा गुलाम आहे. आणि तो स्वराज्यात सूर्यराव सामील झाला. महाराजांनी त्याला काम सांगितलं. काय काम सांगितलं? इथं संगमेश्वरात तानाजी, मालुसरे आणि पेलाजीला ठेवलेला आहे, त्यांना तुम्ही देखभाल करा. आणि महाराज त्याच्यानंतर पुढं सूर्यरावांनी हुकूम ऐकला, यानं आनंदित झाले. आणि पुढं आता महाराज पुढं निघाले. कुठं? राजापुरावर. का? कारण राजापुरात महाराजांचं लक्ष तिथं आहे, तिथं धनसंपदा आहे. राजापूर हे मोठं वखारीचं, म्हणजे इंग्रजांची वखार जशी आहे तसं व्यापारी स्थान आहे, म्हणून महाराज तिथे निघाले. राजापुराचा विचार करीत असताना महाराजांचा दुसरा विचार आहे, राजापुरात इंग्रजांची वखार आहे. हेच इंग्रज ते कोण, जे काल पन्हाळ्याच्या वेड्यात आपल्यावर तोफा टाकायला आले, त्यांचा आता बंदोबस्त केला पाहिजे, हा महाराजांचा विचार आहे. महाराज त्या अर्थाने आता वागतायत. हेनरी रिव्हिंग्टन हा आला, नुसता आला नाही, तोफ गोळा दिला, तोफा दिल्या, स्वतः आला, युनियन जॅक फडकत आला. म्हणून यांचा बंदोबस्त आपण केला पाहिजे. म्हणून महाराज आता राजापुरात निघालेत. कारण राजापुरात दुसरंही धनसंपत्तीचा विषय महाराजांचा आहे, त्या अर्थाने महाराज राजापुरात निघालेत. पुढं काय काय झालं याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज.